नमस्ते सर्वांना. आज आपण बनवणार आहोत पोहे वेज चीज बॉल. एकदम सोपी, झटपट आणि टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी. मुलांसाठी खास कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एका बाउल मध्ये पांढरे पोहे घेतलेले आहेत आणि ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. एकदा फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि थोडंसं पाणी घालून ते 5 ते 7 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्या. आता 5 ते 7 मिनिटानंतर आपले पोहे छान भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने एकदम मऊ झालेले आहेत छानपैकी. तर अशा पद्धतीने आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. आता इथे मी तुम्ही बघू शकता काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, जसं की कांदा, फ्लॉवर, गाजर आणि सिमला मिर्च. आता हे एका बाउल मध्ये मी भाज्या काढून घेत आहे. क्वांटिटी बघा, आपल्याला जेवढं मिक्सचर पाहिजे तेवढंच घेऊयात. आता त्यामध्ये मी पिझ्झा मिक्स टाकत आहे. थोडंसं सिझलिंग करूयात आपण त्याचे. तर त्यासाठी पिझ्झा मिक्स तुम्ही ऑर्गॅनो वगैरे घेऊ शकता. त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ, छोट्या अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडी चिरून कोथिंबीर टाकूयात आणि मस्त असं अर्धा कप मोझरेला चीज टाकूयात. इथे तुम्ही चीज क्यूब ही किसून टाकू शकता, काही हरकत नाही. आणि भाज्याही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मिक्स करून ठेवूयात. आता इथे मी 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मस्त असे शिजवून घेतलेले आहेत. लक्षात घ्या, बटाटो चांगले शिजले पाहिजेत म्हणजे ते चांगले मॅश होतील. आता हे सगळे बटाटे मी चमच्याने असे मॅश करून घेत आहे आणि त्यामध्ये आपण भिजवलेले पोहे ऍड करणार आहोत. जेवढे आपण बटाट्याचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढेच आपण भिजवलेले पोहे घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे, 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेले आहे. चमचे छोटे घेतलेले आहेत मी, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं मिक्स ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स हे सगळं घालून मी हाताने सगळं मिश्रण एकसारखं हलवून घेत आहे. मस्त असं सॉफ्ट मिश्रण बनवून घेत आहे. पूर्ण सगळं त्यामध्ये मॅश झालं पाहिजे आणि असा फायनल सॉफ्ट डो बनला पाहिजे. मस्त असं आपलं हे पीठ बनवून रेडी आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तुम्हाला मी 1 ते 2 गोळे कसे करायचे किंवा चीज बॉल कसे करायचे ते दाखवते. अशा पद्धतीने एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि आपण वाटीच्या आकाराचं त्याला असा खोलगट आकार द्यायचा आहे आणि सगळ्या कडा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत साईडून गोलाकार. आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा किंवा 1 चमचा जेवढं काही बसेल ते सारण घालून घेऊयात आणि असं ते सगळ्या बाजूनी चिमटीने असं ते पॅक करून घ्यायचं आहे. आणि हे इझिली पॅक होतं कारण बटाटा आणि पोहे मस्त असं एकमेकात मॅश झालेलं असतं, त्यामुळे कुठं काही फुटत नाही, काही नाही. त्यामुळे तुम्ही आरामात ही प्रोसेस करू शकता. थोडंसं गोलाकार त्याला आकार देऊयात, ह्या अशा पद्धतीने फिरवून घेऊयात आणि सगळीकडे असा मस्त असा बॉल बनवून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपले हे चीजी बॉल रेडी आहे. तुम्ही बघू शकता. अजून एक मी दाखवते तुम्हाला. मध्यम आकाराचा असा गोळा घ्यायचा आणि सगळ्या बाजूने समान करून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने असा खोलगट वाटीसारखा आकार द्यायचा त्याला आणि थोडंसं त्यामध्ये आपल्या व्हेजचं सारण ऍड करायचं आहे आणि सगळ्या बाजूने ते असं दाबून घ्यायचं आणि त्याच्या कडा फक्त आपल्याला मिटवायच्या आहेत, बाकी काहीच करायचं नाही. सगळ्या बाजूने ते जुळवून घ्यायच्या कडा आणि मस्त अशा त्याला अशा चिकटवून घ्यायच्या आहेत, मस्त अशा जोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इझी आहे, काहीच अवघड नाहीये त्यामध्ये. आणि अशा पद्धतीने आपले मस्त असे बॉल आपण रेडी करून घेऊयात ह्या पद्धतीने. तर बाकीचे पण मी बॉल रेडी करून घेते ह्याच पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही इझिली 5 ते 10 मिनिटात आपले हे बॉल रेडी आहेत. तुम्ही बघू शकता. आपण आता हे बॉल रेडी झाले आहेत. आता आपण ते शिजवण्यासाठी ठेवून देऊयात. तर गॅसवरती आपल्याला ॲपी पॅन गरम करून त्यामध्ये हे बॉल ठेवून द्यायचे आहेत आणि वरून झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी शिजण्यासाठी ठेवून द्यायचे. त्यानंतर आपण झाकण उघडून बघूयात. आपले बॉल्स थोडेसे कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर त्यामध्ये थोडंसं आता मी तूप ऍड करते सगळीकडे, म्हणजे छान तुपाने ग्रेस पण होईल आणि मस्त असे छान भाजले पण जातील आणि टेस्टला पण चांगले लागतील म्हणून. तर थोडेसे मी पलटून घेतलेले आहे तिथं
तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले बॉल खरपूस एका बाजूने भाजलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने आपण भाजण्यासाठी ते पलटून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा झाकण टाकूयात आणि 1-2 ते 3 मिनिटासाठी खालची बाजू भाजण्यासाठी ठेवून देऊयात. तर अशा पद्धतीने आपले बॉल शिजत आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे बॉल शिजलेले आहेत. परत एकदा मी आता हे बॉल दुसऱ्या बाजूने पलटून घेत आहे, म्हणजे आपले बॉल्स एकदम खरपूस होतील आणि क्रंची कुरकुरीत लागतील. तर ह्या पद्धतीने परत एकदा मी सगळे बॉल्स हलवून घेतलेले आहेत आणि कमीच गॅसवरती भाजायचे आहेत, म्हणजे आतली भाजी मस्त अशी शिजून निघते किंवा उकडून निघते, मऊ होते आणि आपले चीज पण मस्त स्प्रेड होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खरपूस आपले बॉल्स बनून रेडी आहेत. आता गॅस बंद करूयात आणि बॉल्स आपले सर्विंग साठी काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने मस्त अशी तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी मुलांना नक्की बनवू शकता. इन्स्टंट झटपट ही रेसिपी टिफिन साठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्स साठी किंवा ब्रेकफास्ट साठी तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता, कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यामध्ये. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.